क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक बोर्ड परीक्षेला 10 ते 12 मार्क तुम्हाला देऊन जातो. त्याच्यामुळं या टॉपिकचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग आता अभ्यास करत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे, दोन शब्द आहेत त्याच्यात, वर्ग आणि समीकरणे, दोन शब्दांचा अर्थ समजून घेतला म्हणजे हा टॉपिक एकदम सिंपल जातो. आणि ते वर्ग समीकरणे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर महत्त्वाचं काय, तर हा व्हिडिओ जो आहे तो 10वीचा दुसरा टॉपिक आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राचा. तर तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्या अगोदर आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल पूर्ण टॉपिक डिटेलमध्ये सॉल्व केलेला आहे. त्याची प्लेलिस्ट बनवली आहे, ती प्लेलिस्ट चेक करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हॉट्सअपचं चॅनलसुद्धा काय करा, जॉईन करा. मग पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, म्हणजेच वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणे आपण कशाला म्हणतो, तर दोन शब्द आहे त्याच्यात, वर्ग आणि समीकरणे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समीकरणांचाच काहीतरी अभ्यास करायचा आहे किंवा सोल्युशन करायचं आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वर्ग समीकरणे अशा समीकरणांना म्हणतो की ज्या समीकरणामध्ये व्हेरिएबल एक पाहिजे आणि त्या समीकरणाची डिग्री किंवा एखाद्या जो टर्म आहे, जी पद आहे, त्या पदाचं डिग्री जी आहे तर ती 2 पाहिजे. डिग्रीलाच आपण काय म्हणू शकतो, इंडेक्स म्हणतो आपण, काही जण पॉवरसुद्धा म्हणत असतील. आणि मराठीमध्ये जे आहे मराठीमध्ये काय, घातांक आपण म्हणत असतो. मग दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर जे दिलेलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एक पाहिजे आहे ना, एक्स असेल, वाय असेल, ए असेल, बी असेल, एम असेल, एन असेल, कुठलंही ए पासून झेड पर्यंत एकच लेटर पाहिजे, म्हणजे एकच व्हेरिएबल पाहिजे. आणि त्याच्यासोबतच जो टर्म आहे त्या टर्मची डिग्री जी आहे ना एक पाहिजे, 2 पाहिजे. डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक जनरल फॉर्म आहे, वर्ग समीकरणाचा एक जनरल फॉर्म आहे. आणि तो जनरल फॉर्म म्हणजे हा फॉर्म आहे की ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, अशा टाईपचा हा जनरल फॉर्म आहे. आणि या फॉर्ममध्ये जर एखादं इक्वेशन असेल तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, अन्यथा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. जनरल फॉर्म म्हणजे टेम्पलेट आहे, तर त्याच टेम्पलेटमध्ये बसते का ते चेक करायचं. मग आता बघा, जनरल फॉर्ममधल्या गोष्टी आपण काय करूयात, एक्सप्लेन करूयात, कशाला काय म्हणायचं. आता ए हे तर दिसतो, ए हा बी आणि हा सी, ए बी सी हे जे आहेत ना ते रिअल नंबर्स आहेत. रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या आहेत. आणि एक्स हा जो आहे तर तो व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. ए बी सी हे जे आहेत ते रिअल नंबर्स आहेत. एक्स हा व्हेरिएबल आहे, म्हणजेच एक व्हेरिएबल आहे आणि एक ह्याच्यामध्ये 2 जे आहे तर ते काय, याची डिग्री आहे. या ठिकाणी दिसते का तुम्हाला, ही डिग्री आहे. आणि असा हा तुमचा जनरल फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये जर असेल तर तेच वर्गीय समीकरण. ए एक्स अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, म्हणजेच ए बी सी रिअल नंबर्स. आणि हा जो ए आहे तर तो ए 0 नसायला पाहिजे. का, जर हा 0 असेल, बघा जर इथं लिहिलं मी 0 असेल, हा ए एक्स अधिक एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. जर ए 0 असेल, ए जर 0 असेल म्हणजे 0 एक्सचा वर्ग अधिक बी एक्स जे असेल ते पुढं, तुम्ही जर ह्याचा गुणाकार केला एक्सने, 0ने कोणत्याही संख्येला किंवा कुठल्याही ह्याला गुणाकार केलं तर त्याचं उत्तर 0 येतं. मग जर हे 0 आलं आणि हे जर नसेल, हा जर पार्ट नसेल हा, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे का, नाही. व्हेरिएबल तर असणार याच्यात एक, पण ह्याची डिग्री जी आहे ती डिग्रीच पळून जाते, गायब होऊन जाते, बरोबर आहे. म्हणून ए बी सी रिअल नंबर्स, पण ए हा 0 नसतो, 0 नसायला पाहिजे. मग त्याचे काय एक्झाम्पल्स आहेत, तर ए बी सी रिअल नंबर्स 3, 5 आणि 3, म्हणजेच 3 एक्सचा वर्ग वजा 5 एक्स अधिक 3 बरोबर 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तसंच एक्सचा वर्ग अधिक 3 एक्स वजा 5 बरोबर 0, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का, तर इथं एक्स एक व्हेरिएबल आहे आणि ह्याचा वर्ग किती आहे, इंडेक्स किती आहे किंवा डिग्री किती याची 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बघा, स्टँडर्ड फॉर्म आहे हा. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म किंवा सामान्य रूप, मराठीवाले सामान्य रूप आहे ना, ते लक्षात ठेवा. कारण
जर तुम्हाला अशा टाईपमध्ये दिलं, मग आता हे आहे का नाही कसं ठरवणार? इथं तर एक एक्सचा वर्ग दिसते, म्हणजे ए एक्स आहे, इथं इथं काहीच नाही म्हणजे एक असतं. एक एक्सचा वर्ग आहे वजा 4 आहे, मग हे कसं काय असू शकतं? तर राईट हँड साईडला तर 0 आहे, मग ह्याला तुम्हाला काय करावं लागतं? इलॅबोरेट करावं लागतं किंवा विस्तार करावं लागतं, विस्तारित रूप त्याचं लिहावं लागतं. विस्तारित रूप लिहिताना तुम्ही काय करत असता? मग हा हा एक्स आहे ना, बघा एक्सचा वर्ग वजा तुम्हाला दुसरं एक रूप म्हणजे दुसरं बी एक्स पाहिजे. बी म्हणजे काय? रिअल नंबर असतो. 0 एक्स अधिक वजा 4 बरोबर 0 आहे का एक क्वाड्रॅटिक इक्वेशन? आता बघा ए एक्सचा म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजे ए एक्सचा वर्ग प्लस वजा बी एक्स म्हणजे 0 एक्स अधिक किंवा वजा 4 बरोबर 0 हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणून तुम्हाला जर वाकडं तिकडं दिलेलं असेल, असं वाकडं तिकडं दिलेलं असेल, तर त्याला तुम्हाला सरळ करता आलं पाहिजे ना. सरळ करायची कॅपॅसिटी ठेवायची आपल्याला, कारण आपल्या आजूबाजूला खूप सारे वाकडे तिकडे लोक असतात, त्यांना सरळ करायची आपल्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे. तरच तुमचे जे पर्सनॅलिटी आहे ती काय असते? पॉवरफुल असते किंवा इफेक्टिव्ह असते तुमची पर्सनॅलिटी. नाहीतर मग तुम्हाला असे वाकडे तिकडे लोक भेटले तर तुम्ही असे वाकडे तिकडेच होणार. त्यांना सरळ करायची हिंमत पाहिजे आपल्यामध्ये. ठीक आहे, मग काय होतं? असं जर इक्वेशन दिलं तर त्याला जनरल फॉर्ममध्ये आणा किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा किंवा काय म्हणतात इंडेक्स फॉर्ममध्ये आणा आणि मग चेक करा की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. काय गोष्ट लक्षात ठेवायचं? काय बघितलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? व्हेरिएबल 1 पाहिजे आणि डिग्री 2 पाहिजे. त्याच्यानंतर जनरल फॉर्म आहे एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. ए बी सी हे रिअल नंबर्स असतील है ना, पण ए हा 0 नसतो, बरोबर आहे. मग आपण हे एक एक्झाम्पल बघितले काय काय कसं कसं असतं. त्याच्यानंतर ह्याला एक इलॅबोरेट केलं आपण म्हणजे जनरल फॉर्ममध्ये किंवा इंडेक्स फॉर्ममध्ये आणला. मग आता या टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. पहिलं तरी चेक केलं आपण. आता हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या किंवा वर्ग समीकरणे सोडवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. त्यातल्या 3 पद्धती आपल्याला अभ्यासायच्या. पहिली आहे फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धती. त्याच्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे वर्ग पद्धती म्हणतो त्याला मराठीत. आणि तिसरी जी आहे फॉर्म्युला मेथड म्हणजेच सूत्र पद्धती. 3 पद्धतीनं आपल्याला वर्ग समीकरणे सॉल्व करायचे. त्याच्यानंतर काय? रिलेशन बिटवीन कोएफिशियंट अँड रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि लास्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणांचा उपयोजन मराठीमध्ये. एवढे सगळे घटक आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1ला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण काय शिकलेलं आहे तेच तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी स्टँडर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला इक्वेशन टाकायचे. 2 लिहायचे आहेत. एकदम चिल्लर प्रश्न आहे. तर ते बघा 3x वर्ग, मागचाच एक्झाम्पल घ्या. 3x वर्ग वजा 5x अधिक 3 5x अधिक 3 बरोबर 0 हे पहिलं झालं. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे पहिलं इक्वेशन लिहिलं. दुसरं इक्वेशन लिहिता तुम्ही काय लिहिता? त्याला x वर्ग अधिक 10x वजा 200 लिहा. काही लिहा, काय लिहू शकतो तुम्ही? 200 बरोबर 0 काय आलं पाहिजे? तर 3x स्क्वेअर म्हणजेच ax स्क्वेअर मायनस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये तुमचं इक्वेशन आलं पाहिजे, तरच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पहिला प्रश्न येतो त्याच्यात एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2. आता हे सांगायचं इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगायचं आहे डिसाइड विच द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते सांगायचं. मग कसं सांगणार? तर पद्धत काय? एक व्हेरिएबल पाहिजे आणि डिग्री 2 पाहिजे. मग याच्यामध्ये व्हेरिएबल आहे का? एक व्हेरिएबल आहे का? व्हेरिएबल एक आहे का? आहे एक्स, इथे एक्स आहे. त्याच्यानंतर डिग्री 2 आहे का? 2 आहे का डिग्री? यस, डिग्री सुद्धा 2 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कसं लिहिणार मग आपण? हिअर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर हिअर एक्स इज द ओनली व्हेरिएबल. इथे लिहितो मी उत्तर. हिअर एक्स इज द ओनली व्हेरिएबल अँड द डिग्री ऑफ डिग्री ऑफ द टर्म किंवा अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द अँड मॅक्झिमम इंडेक्स. काय आहे इंडेक्स? मॅक्झिमम किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स म्हणजेच घातांक जे म्हणतो आपण त्याला, पॉवर जो म्हणतो त्याला डिग्री म्हणतो. त्याला काय किती आहे? 2. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल किती आहे? त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. दॅट्स वाय दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि त्यामुळं
हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट म्हणून इट इज देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, एवढं सगळं उत्तर लिहावं लागतं. पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आता दुसरं दिलेलं आहे त्यांनी बघा. पहिलं काय काय लिहायचं असतं, व्हेरिएबल किती आहे एक चेक करायचा, डिग्री चेक करा, पॉवर इंडेक्स चेक करा, 2 आहे, ठीक आहे 2 आहे, म्हणून हिअर एक्स इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स 2 ऑफ द, म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, दॅट्स वाय इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड क्वेश्चन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 5y - 10. 5y - 10. आता हे सरळ दिलेलं आहे का? नाही, याला आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये आणायचं आहे. आणणार वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअरच्या जागीच ठेवा, बरोबर आहे. इक्वलचं साईन आहे, हा इकडे येईल, म्हणजे डाव्या साईडला येईल, 5y होईल, त्याच्यानं मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल, आणि हा जो आहे तर तो मायनस आहे तर प्लस होईल, 10 होईल, बरोबर 0. मग आता ax² - bx + c आहे का चेक करून बघायचं एकदा. तर तुम्हाला हे स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्ममध्ये भेटतं. मग व्हेरिएबल आहे का ह्याच्यामध्ये? व्हेरिएबल एक आहे का? येस, व्हेरिएबल एक आहे. त्याच्यानंतर त्या व्हेरिएबलची डिग्री 2 आहे का? हो, 2 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे किंवा इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिताना कसं लिहिणार? हिअर हिअर y इज द ओनली व्हेरिएबल. y आहे ना ह्याच्यामध्ये व्हेरिएबल, y इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल y इज 2 आहे. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता तिसरं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल काय दिले? y² + 1y इज इक्वल टू 2. 1/y इज इक्वल टू 2. आता हे दिलेलं इक्वेशन आहे ना, ह्याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करत असताना काय करणार, तर दोन्हीही बाजूला तुम्हाला वायनी मल्टिप्लाय करावं लागतं, कारण इथं छेदामध्ये काय वाय आहे, म्हणून लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तुम्हाला काय करावं लागतं, वायनी मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून मल्टिप्लाइंग ऑन बोथ साईड विथ वाय. कशाने मल्टिप्लाय करणार? वायनी. मग आता मल्टिप्लाय करत असताना तुम्हाला लिहावं लागतं y × y² + y × 1/y इज इक्वल टू y × 2. मग आता ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, गुणाकार करायचं. y इथला एक y आणि इथला एक y, एक y गुणिले झालं, y राहिला y, आणि हा एक स्क्वेअर म्हणजे इथला एक पॉवर आणि हा 2 किती झाले? 3 झाले, म्हणजे हा 1 आणि हा 2, हे माहिती 3 आलं प्लस. आता ह्या वायनी ह्या वायला म्हणजे गुणाकार आहे, इथला अंशातला हा छेदाला कट होतो, इथं राहतं फक्त 1, बरोबर 2y. अशा टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम्पल भेटलेलं आहे. मग अजून ह्याला सिम्प्लिफाय जर तुम्ही केलं तर काय होतं, y² आहे ना. आता तुम्हाला इथंच कळते की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही, कारण ह्याला y व्हेरिएबल तर आहे y, पण ह्याचं डिग्री किती पाहिजे आपल्याला? 2. म्हणून ह्याची डिग्री 2 येते का? नाही, 3 आहे ना, 3 डिग्री आहे. म्हणून इथं काय लिहिता, आता हा +y आहे तर हा -2y होईल, अधिक हा 1ला इथंच राहील आणि हा 0 राहील. आता चेक करा, व्हेरिएबल एक आहे, व्हेरिएबल y आहे, पण डिग्री याची 3 आहे, 2 पाहिजे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मग लिहिणार कसं? हिअर y इज द ओनली व्हेरिएबल बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3. That's why therefore it is not quadratic equation. अशा टाईपचं तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मग आता चौथा क्वेश्चन काय? सोपं आहे सगळं, प्रॅक्टिस सेट 2.1 सोपं आहे. त्यातला चौथा एक्झाम्पल दिले त्याने x + 1/x इज इक्वल टू -x. मग याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. सिम्प्लिफाय करताना छेदामध्ये काय x आहे, म्हणून दोन्ही बाजूला x ने काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. मग मल्टिप्लाय करायचं, तर आपल्याला हा x छेदातला आहे त्याला घालून टाकायचे, काढून टाकायचे. अशा टाईपमध्ये ज्यावेळेस येत असतं, छेदातलं जो काही व्हेरिएबल आहे किंवा नंबर आहे त्यांनी मल्टिप्लाय थ्रू आउट करायचं, म्हणजे सगळीकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणून इथे लिहिणार मल्टिप्लाइंग ऑन बोथ साईड, कितीने? बाय एक्सने मल्टिप्लाय करायचे, म्हणून x गुणिले x अधिक x गुणिले 1/x इज इक्वल टू x गुणिले -2. मग आता ह्याचं कसं होतं,
तर हा एक्स एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग अधिक अंशातला आणि छेदातला कट होतो, इथे एक राहतं बरोबर वजा 2x असं याचं उत्तर येतं. मग आपल्याला अजून याला सिम्प्लिफाय करता येतं. हा एक्स स्क्वेअरला हा एक्स स्क्वेअर इथंच राहील, हा -2x आहे डाव्या साईडला येतो किंवा इक्वल साईन क्रॉस करून लेफ्ट साईडला येतो, ते होतो -2x. हा प्लस एक असाच राहील बरोबर 0. मग चेक करा व्हेरिएबल किती आहे. व्हेरिएबल एक आहे का याच्यामध्ये, व्हेरिएबल एक आहे का, यस एक्स आणि एक्स हे व्हेरिएबल आहे इथं. त्याच्यानंतर डिग्री किती आहे याची, डिग्री 2 आहे का, यस डिग्री सुद्धा याची 2 आहे. म्हणून लिहिताना कसं लिहा, हिअर x is only variable and maximum index of the variable is 2. एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो घातांक आहे किंवा इंडेक्स आहे, पॉवर आहे, तर तो 2 आहे. म्हणून हे काय आहे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कळलं. हे होतं चौथं एक्झाम्पल. पाचवं सॉल्व करू आपण. आता पाचवं एक्झाम्पल आहे ना थोडंसं वेगळं आहे. तर m+2 दुसऱ्या कंसात m-5 बरोबर 0 दिलेलं आहे. अशा वेळेस काय करणार, हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाने पूर्ण ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर हे सेकंड वालं जे टर्म आहे तर ह्याने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होतं, m कंसात m-5 ह्या mनी m-5ला गुणाकार केला, +2 आहे हा +2 ह्यांनी पूर्ण ह्याला गुणाकार करायचा म्हणजे m-5 बरोबर 0. मग आता ह्याला सॉल्व करून घ्यायचं आपल्याला. कसं सॉल्व होणार, गुणाकार काय येतो, m गुणिले m म्हणजे mचा वर्ग, m गुणिले m म्हणजे m ह्याचा बेस आला आणि हा हे ह्यांचं काय होतं वर्ग होतं. m गुणिले m म्हणजे m स्क्वेअर, चिन्ह कोणतं आहे वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून m गुणिले 5 म्हणजेच 5m बरोबर आहे. हे पहिलं सॉल्व झालं, पहिलं ब्रॅकेट सॉल्व केलं तुम्ही. त्याच्यानंतर दुसरं ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला, प्लसचं साईन येईल, प्लस 2 गुणिले m म्हणजे 2m. आता तिकडं पुढं काय आहे 5 आहे, 2नी 5ला गुणाकार केला, चिन्ह कोणतं येणार वजाबाकीचं, 2नी 5ला गुणाकार केला, 5नी 2ला गुणाकार केला 10 येईल बरोबर 0. हे झालं तुमचं इक्वेशन सोल्युशन. अजून एक पुढची स्टेप काय याच्यामध्ये, तर mला m हा m स्क्वेअर राहील, हा मायनस आणि हा प्लस, 5m मायनस 5m प्लस काय होतील, एक मायनस एक प्लस 3 होती वजाबाकी आणि चिन्ह येतं मोठ्या संख्येचं, म्हणून 5 मधून 2 गेले 3m राहिले, ह्यांची वजाबाकी केली आपण वजा 10 बरोबर 0. आता हे तुम्हाला भेटलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये किंवा जनरल फॉर्ममध्ये. तर m स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर, 3m म्हणजेच bx प्लस किंवा मायनस c = 0. तर हे तुमचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. मग आता हे ह्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे का, एक यस एक व्हेरिएबल आहे m, आणि हिअर m is the only variable and maximum index of the variable is 2. 2 आहे ना याचं इंडेक्स, बघा इथं दिसते का mच्या डोक्यावरती 2, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कसं काय केलं कळलं, एकदा व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा. आणि असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला त्याला सोल्युशन करावं लागतं, म्हणजे सॉल्व करावं लागतं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागतं, इंडेक्स फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आहे ना. आयतं कोण देत नाही खायला, आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. पुढचं एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे m³ + 3m² - 2 = 3m. आता याला सोल्युशन करायचं किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करायचं, आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर काय इथं m इथं घातांक 3 आहे, इथं सुद्धा 3 घात आहे, म्हणून m चा 3रा घात हा प्लस आहे उजव्या साईडला, याला आणा इकडं, तो मायनस होईल है ना, मायनस. मग एकदा क्वेश्चन बघतो मी काय आहे, तर हा क्यूब आहे. बघा m चा 3रा घात प्लस होता, हा मायनस इकडे आणला 3m². आता काय करायचं, तर हा प्लस 3m² वजा हा 2 बरोबर 0. तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजे थोडं तरी काय करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. मग आता हा काय आहे, तर 3रा घात आहे हा, म्हणून m चा 3रा घात 3m चा 3रा घात म्हणजे ह्या दोघांची काय होती वजाबाकी होती. का, इथं वजाबाकी चिन्ह, इथं बेरीज चिन्ह आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1 मधून 3 गेले किंवा 3 मधून 1 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह, तर हे वजाचं चिन्ह, वजा 2 m चा 3रा घात येतो या ठिकाणी. ह्यांची काय केली आपण वजाबाकी केली, प्लस 3m² - 2 = 0. बाकीचं जशाच तसं आहे तसंच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे.
मग आता चेक करा व्हेरिएबल किती आहे त्याच्यात. m इज द ओनली व्हेरिएबल हिअर, m इज द ओनली व्हेरिएबल, बट मॅक्झिमम डिग्री और मॅक्झिमम इंडेक्स ऑफ दॅट व्हेरिएबल इज 3. किती आहे याचं मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे, म्हणून इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघितलं, त्याचा जनरल फॉर्म बघितलं, स्टँडर्ड फॉर्म बघितला आणि प्रॅक्टिस सेट 2.1 मधले फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला. 3, 4 आणि 5 हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करूयात. व्हिडिओ खूप मोठा होतोय, छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड किंवा शॉर्ट बट स्वीट अशा टाईपमध्ये आपण व्हिडिओज करूयात, म्हणजे तुम्हाला हे बघायला सोपं जाईल, मलाही बनवायला सोपं जाईल. एडिटिंग करायला खूप टाईम लागतो, 1-1, 1.5 तासाचे व्हिडिओ, त्याच्यामुळं सिम्पल शॉर्ट बट स्वीट असं आपण आपला फॉर्म्युला ठेवू. ठीक आहे, भेटूयात. तोपर्यंत टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल काय करा, जॉईन करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला शेअर करा. भेटूयात पुन्हा एका म्हणजे आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.